नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग हा खरंच खूपच जबरदस्त असा असणार आहे. सायलीच्या समोर जेव्हा अर्जुन काही बोलत असतो मन्याबरोबर तेव्हा सायलीला राग येतो आणि सायली त्या रागाचा बदला कशा प्रकारे घेते हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण सायली खूपच जलस होत असते. त्याचबरोबर प्रिया ही सँडीला घेऊन घरी आलेली आहे आणि रविराजने सँडी आणि प्रियाची कशी वाट लावलेली आहे तेही आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर कल्पना इकडे विमलला म्हणते की विमल पूर्णाजींच्या गोळ्या त्यांच्या रूममध्ये नेऊन दे आणि विमल मग पूर्णाजीच्या गोळ्या देण्यासाठी जाते. त्यानंतर इकडे सायली कॉफी बनवत असते. कल्पनाला ती म्हणत असते की अहो आई काय गरज आहे आता वेगळं त्यांच्यासाठी खायला बनवायची, परत ते जेवणार नाहीत ना. कल्पना म्हणते आधी कॉफी बनव नंतर बघूया बाकीचं. इकडे अर्जुन आणि मन्या यांच्यामध्ये बोलणं चालू असतं. तर मन्या त्याला विचारत असते की चैतू कुठं आहे आपला, नक्की त्याचं काय चाललंय, तो तुझ्यासोबतच होता ना. पण अर्जुन विषय टाळतो आणि त्याला पुस्तक हवं असतं. तो म्हणतो पुस्तक घ्यायला मन्या उठतो तर मन्याच्या बरोबर अर्जुनही उठतो आणि मग अर्जुन आणि मन्या एकमेकांच्या खूप जवळ आलेले असतात. सायली त्यांना देण्यासाठी कॉफी घेऊन आलेली असते आणि सायली जेव्हा अर्जुन आणि मानसीला या अवस्थेत पाहते तेव्हा तिला खूप राग येतो. तेव्हा अर्जुनला म्हणते की अहो मला सांगायचं, मी दिलं असतं ना तुम्हाला. अर्जुन म्हणतो अगं ते उंच होतं ना, तुझी उंची कमी आहे, मग तुझा हात पोचला नसता तिथे. तर सायलीला राग येतो. सायली म्हणते काय माझी उंची कमी आहे, आणि सायलीने कॉफी आणलेली असते ती तशीच घेऊन तिथे उभी असते. तर सायली म्हणत असते की नक्की काय म्हणायचं आहे. अर्जुनचं जे वागणं आहे त्याचा सायलीला तर खूपच राग आलेला असतो. सायली म्हणत असते की आता ही कॉफी त्या मन्याच्या अंगावरच होते म्हणजे कळेल. आणि सायली कॉफीचा मग ट्रे घेऊन तिथं मन्याच्या जवळ येते आणि ती मन्याच्या अंगावरती तिथे तिथे मन्याच्या अंगावरती कॉफी ओतते. त्यावेळेस अर्जुन मन्याची मदत करतो. हे पाहून सायलीला पुन्हा राग येतो. सायलीला ही गोष्ट पटतच नसते. एकतर सायलीला अर्जुनने हिणवलेलं असतं की तिची उंची कमी आहे. पुन्हा ती कॉफीचा ट्रे घेऊन तिथंच असते तर ती स्वप्नात असते की तिने मन्याच्या अंगावरती तिथे कॉफी ओतलेली आहे. हे सगळं जेव्हा सायलीला आठवतं तेव्हा ती नंतर कॉफी देऊ लागते आणि मग अर्जुनला विचारते की खायला काय बनवायचं आहे. तेव्हा अर्जुनला लगेचच मानसीला विचारतो. मानसी म्हणते की काहीतरी लाईट हेल्दी चालेल. आता पुन्हा राग येतो तो सायलीला की लाईट आणि हेल्दी काय बनवायचं हा प्रश्न तिला पडलेला असतो. खरं तर ती म्हणत असते की जेवण तयार आहे, जेवणच घेतलं तर चालेल ना. पण इकडे मन्या मात्र ऐकायला तयार नसते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रविराजने सँडीला घरी बोलवलेलं आहे आणि प्रिया सँडीला घेऊन आलेली असते. तर सँडी नमस्कार करतो, तोही अगदी विचित्र पद्धतीने नमस्कार करतो. हे पाहून रविराजला त्याचा राग आलेला असतो. त्यानंतर तो हॅपी गुढीपाडवा असं म्हणतो. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की लगेचच रविराज सँडीला म्हणतो ही गुढीपाडवाच्या शुभेच्छा देण्याची पद्धत आहे का. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सायली पुन्हा आलेली असते आणि ती म्हणत असते की नक्की काय करू मला कळत नाही आहे म्हणून विचारते. तेव्हा अर्जुन सांगतो की मसाला ओट्स बनव. सायली तशीच उभी असते आणि मग सायलीला तो म्हणतो की आणि सगळ्यांना सांग की मला इथे डिस्टर्ब करू नका, कारण माझं महत्त्वाच्या विषयावरती डिस्कशन सुरू आहे. हे ऐकल्यानंतर सायलीला पुन्हा राग येतो. सायलीची चिडचिड सुरू असते आणि सायली तिथून जात असते. तेव्हा तिला आठवतं, तिला असं वाटतं की नक्की यांचं काय चाललं आहे, म्हणून ती पुन्हा थांबते आणि मन्याला विचारू लागते की मन्या हे तुमचं पाळण्यातलं नाव आहे का. तेव्हा मन्याला हे कळत नाही पाळण्यातलं म्हणजे काय. तेव्हा लगेचच सायली म्हणते आत्याने कानात कुर्र करून ठेवलेलं हेच नाव आहे का. नाही म्हणूनच विचारलं. त्यावेळेस ती म्हणते नाही गं असं नाव कोणाचं असतं का, हे नाव खास स्पेशल आहे माझ्यासाठी. ते जोजोने ठेवलं आहे, कारण जोजोला मी कॉलेजमध्ये असताना त्याचं नाव जोजो ठेवलं म्हणून त्याने माझं नाव मन्या ठेवलं, ते स्पेशल आहे. सायलीला राग येतो. सायली तिथून जाऊ लागते आणि तेव्हा तिला आठवतं इकडे लगेचच मानसी विचारत असते अरे कॉलेजमध्ये असताना तू तर माझ्यासारख्या हॉट मुलींच्या मागं लागायचा, पण ही मुलगी कोण आहे नक्की, ही कोण आहे. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की ती माझी बायको सायली. मग असं सांगितल्यानंतर सायली पाहतच राहते. तेव्हा हॉट मुलींच्या मागं लागणारा अर्जुन आपल्या कसं काय प्रेमात पडेल हा प्रश्न मात्र सायलीला पडलेला असतो. सायलीला वाईट वाटत असतं हे सगळं काय होऊन बसलं आहे.
हा प्रश्न पडलेला असतो आणि सायलीला आठवतं की आता अर्जुन आणि मन्याचं लग्न होत आहे. हे जेव्हा सायलीच्या डोळ्यासमोर दिसतंय तेव्हा सायलीच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागलेल्या आहेत. ती ढसाढसा रडत आहे. तिला खूप वाईट वाटत आहे. हे काय होऊन बसले. सायली रडत असते, दरवाजातून निघालेली असते आणि तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की जेवण करून जायचं आहे हां. ह्या गोष्टींचा सायलीला खूप राग येतो आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतं रविराज आणि सँडी यांच्यामध्ये बोलणं सुरू असतं. सँडी तिथे थांबलेला असतो. प्रियाला रविराजने बाहेर पाठवलेलं असतं. रविराज कपाट उघडतो. कपाटातून त्याने पैसे घेतलेले असतात आणि सँडीला म्हणतो की माझा पहिला प्रश्न, तुझं प्रियावर किती प्रेम आहे? आणि रविराज पैशांचे बंडल त्याच्या समोर टाकत असतो आणि तो विचारत असतो. तेव्हा सँडी मात्र ते पैसे पाहून भारावून जातो आणि मग सँडी शांतच राहतो आणि म्हणतो खूप प्रेम आहे. रविराज म्हणतो ह्या पैशांपेक्षाही जास्त? एक विचार कर, उत्तर दे. तू जर नाही म्हणाला तर हे सगळे पैसे तुझे आहेत आणि जर तू हो म्हणाला तर यातला एक पैसाही तुला मिळणार नाही. तेव्हा सँडी ते पैसे घेतो आणि म्हणतो लक्ष्मी स्वतःहून चालत येत असेल तर त्याला नाही कशाला म्हणायचं. आणि सँडीने ते पैसे घेतलेले असतात आणि रविराजला कळलेलं असतं की मुलगा काय लायकीचा आहे. आता रविराज इकडे प्रियाकडे येतो. प्रिया म्हणते की या किल्लेदारचं आणि या सँडीचं काय बोलणं झालं आहे नक्की. हा सँडी फोन पण उचलत नाही आहे. सँडीने एकच विचार केलेला असतो की या प्रियाकडून चिल्लर घेण्यापेक्षा एवढी मोठी अमाऊंट आपल्याला मिळते तर ती का नाही घ्यायची. म्हणून सँडीने ते सगळे पैसे स्वीकारलेले असतात आणि सँडी निघून गेलेला असतो. प्रियाला रविराज सांगतो की त्या सँडीचं तुझ्यावर प्रेम नाही तर तुझ्या बापाच्या पैशावर प्रेम आहे. तो चांगला मुलगा नाही आहे. आता प्रिया नाटकं करू लागते की माझ्या नशिबात कधीच प्रेम मिळणार नाही का मला खरं. तेव्हा रविराज म्हणतो अगं असा काय विचार करतेस. त्यापेक्षा तू असा विचार कर की तू त्या मुलापासून वाचलीस, कारण तो मुलगा फसवत होता तुला. तो चांगला नव्हता आणि रडायची काहीच गरज नाही आहे असं रविराज म्हणतो आणि प्रियाला मिठीत घेतो. इकडे सायली आता मसाला ओट्स बनवत असते. तिला राग आलेला असतो. तिला हे पटत नसतं. अर्जुन जे काय करत आहे त्या गोष्टीने तिला त्रास होत असतो. तिचं असं म्हणणं असतं की यांनी असं बोलायची काय गरज आहे. आणि त्याचबरोबर आता इकडे अर्जुन कॉफी घेत असतो. सायली मसाला ओट्स घेऊन येते आणि देऊ लागते. अर्जुन म्हणतो ते तिथे ठेवा. अर्जुनचं हे बोलणं पुन्हा सायलीला खटकतं. अर्जुनचं महत्त्वाचं बोलणं चाललेलं असतं. तो प्लॉट कुठं आहे त्याचवेळी मन्या सांगत असते की त्या संदर्भात मी लोकलच्या पोलीस स्टेशनला कंप्लेंटही केलेली आहे. अर्जुन म्हणतो ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्जुन सकाळी उठून खाली आलेला असतो आणि तो सायलीला म्हणतो की माझी कॉफी दिली नाही वरती. तेव्हा सायली म्हणते आहे ना, तयार आहे, या इथे. अर्जुन म्हणतो आणि इकडे. तेव्हा सायली म्हणते अहो नाही, या इथे, माझी उंची कमी आहे ना, मला देता येणार नाही. आणि सायलीचं हे वाक्य ऐकून इकडे कल्पनाला पण धक्का बसलेला असतो. कल्पना विचार करते ही सायली असं काय बोलते. अर्जुन पण पाहतच राहतो. कॉफीचा मग हातात असतो आणि सायली अर्जुनला म्हणत असते की इकडे या आणि घ्या. आता अर्जुनला नक्की सायली असं का वागते याचं कारण समजेल का हे आपल्याला पुढे पाहायला मिळेल. त्याचबरोबर सायलीच्या या वागण्यामुळे अर्जुन मात्र सायलीकडे पाहतच आहे. नक्की सायलीच्या या वागण्याचं कारण काय आहे हे आता अर्जुन कसं शोधून काढेल हे आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू.